हाय हॅलो नमस्कार. दुधी भोपळा म्हटलं की घरातले बरेच जण नाक मुरडतात ना. पण आज मी तुम्हाला असा प्रकार दाखवणार आहे की लहान मुलंसुद्धा आवडीने खातील. पौष्टिक दुधी भोपळ्याची मस्त डाळ आणि सोबत टोमॅटोची झणझणीत अशी चटणी. मुलं दुधी भोपळा खात नाहीत तेव्हा अशी प्रोटीन रिच पौष्टिक आणि खूपच चविष्ट डाळ तुम्ही नक्कीच बनवू शकता, जेणेकरून मुलांना समजणार पण नाही की या डाळीमध्ये दुधी भोपळा वापरलेला आहे. दुधी भोपळा पचायला हलका असतो, त्यामुळे लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी खूपच चांगला. त्याचबरोबर टोमॅटोची ही चटणी या डाळीबरोबर खूप मस्त लागते. पहिल्यांदा काय करायचं, या ठिकाणी मुगाची डाळ आणि मसुराची डाळ घेतलेली आहे, जी जवळपास अर्धा तास भिजत ठेवली होती. अर्धा तास भिजत ठेवल्याने काय होतं, ती डाळ पटकन शिजली जाते आणि आपण जे म्हणतो डाळीवर फेस येतो, तो जो फेस येण्याचं प्रमाण आहे ना, ते कमी होतं. आता डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. त्यानंतरनं कुकरमध्ये थोडंसं तेल गरम करून जिरं मोहरी त्याचबरोबर थोडंसं हिंग टाकून घेतलं. कढीपत्ता, हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला खूप सारा लसूण यामध्ये टाकून घेतला आणि थोडासा कांदा हलका भाजून घ्यायचा आहे कांदा आपल्याला यामध्ये. आणि त्यानंतरनं यामध्ये टोमॅटो टाकायचा. टोमॅटो देखील हलका भाजून झाला की यामध्ये हळद पावडर टाकून घ्यायची आणि त्याचबरोबर जी आपण डाळ धुवून ठेवलेली होती ती टाकून घ्यायची. दुधी भोपळ्याचे बारीक काप करून घेतलेले आहे, जेणेकरून काय होतं, ते पटकन मॅश होतात आणि मुलांना कळणार देखील नाही की दुधी भोपळा यामध्ये वापरलेला आहे. हवं तर किसून देखील टाकू शकता. त्याचबरोबर 1 चमचा गरम मसाला, छोटा 1 चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर सर्व मिक्स करून घ्यायचं. या ठिकाणी एक गोष्ट मी नक्कीच सांगेल, जर तुमच्याकडे सालीवाली मुगाची डाळ असेल तर ती तुम्ही या ठिकाणी वापरू शकता, त्याने चव अजून वाढते. आता ज्या पद्धतीने डाळ हवी आहे त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं आणि कुकरची मीडियम टू लो फ्लेमवर 2 ते 3 शिटी करून घ्यायची आहे. दुसरीकडे टोमॅटोची चटणी बनवूयात. त्याच्यासाठी कढई गरम करून त्यामध्ये मोहरीचं तेल टाकून घेतलं. मोहरीचं तेल वापरताना त्याचा वास येऊ नये म्हणून तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं, ज्यातील अशा वाफा म्हणजे धूर निघेल इतपत. जिरं, मोहरी, कढीपत्ता, बारीक चिरलेला लसूण, हिरवी मिरची आणि थोडंसं हिंग याची फोडणी देऊन घेतली. त्यानंतरनं यामध्ये कांदा टाकून घ्यायचा. आता टोमॅटोच्या चटणीमध्ये जितका टोमॅटो असेल त्याच्या अर्धा कांदा वापरते मी नेहमीच. कांद्याचा हलका कलर चेंज होऊ द्यायचा आणि त्यानंतरनं यामध्ये हळद पावडर आणि थोडासा घरगुती मसाला आणि कश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. आता हिरवी मिरची आपण आधीच वापरली होती, त्यामुळे लाल तिखट किंवा मसाला बेताचा वापरायचा. मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतरनं यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घ्यायचे. चवीनुसार मीठ टाकायचं आणि झाकण ठेवून आपल्याला ही चटणी शिजू द्यायची आहे. पाणी एक्स्ट्राचं वापरायचं नाही, कारण टोमॅटोमध्ये भरपूर पाणी असतं, त्यामध्येच हे सर्व शिजलं जातं. मस्त आता टोमॅटोची चटणी छान अशी मॅशी झालेली आहे टोमॅटो. त्यानंतर यामध्ये भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायची आणि दाण्याचा कूट हलका उबडधोबड ठेवायचा, करून काय होतं, टेस्ट त्या दाण्याच्या कुटाची चटणीमध्ये खूप छान लागते. असा ओबडधोबड दाण्याचा कूट टाकून छान मिक्स करून घ्यायचं. एखाद वाफ द्यायची आणि मस्त आपली ही चटणी देखील बनवून तयार झालेली आहे. आता दुसरीकडे कुकरची वाफ देखील गेलेली आहे आणि मस्त आपली ही डाळ शिजली गेलेली आहे. मॅशर असेल तर किंवा रवीच्या मदतीने तुम्ही छान मॅश करून घेऊ शकता, म्हणजे घोटून घ्यायची, नाहीतर अशीच ठेवली तरी देखील चालेल. यावर खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ आणि आपली डाळ या ठिकाणी तयार झालेली आहे. डाळ थोडीशी घट्ट ठेवायची, जेणेकरून भाकरीसोबत खूप छान लागते. आणि अजून एक टिप मी या डाळीसाठी नक्की सांगेल, ते म्हणजे साजूक तूप. डाळ जेव्हा आपण वाटीमध्ये घेतो त्यावेळेस त्यावरनं साजूक तूप टाकून घ्यायचं आणि साजूक तूप टाकून ही जी डाळ आहे ना, ती खूप छान अशी लागते. भाकरी बरोबर अप्रतिम अशी याची टेस्ट लागते. त्यामुळे ही डाळ तुम्ही नक्की ट्राय करू शकता. मस्त आपली थाळी तयार आहे. डाळ, टोमॅटोची चटणी, डाळीवर तुपाची धार, त्याचबरोबर शेजवान चटणी देखील मी या ठिकाणी बनवलेली आहे आणि ही चटणी घरी बनवलेली आहे. यामध्ये काही जास्त प्रिझर्वेटिव्ह टाकलेले नाहीत. भाकरी, काकडी, गाजर आणि भात, इंद्रायणी भात आहे. भातासोबत डाळ खूप छान लागते. नक्की ही डिश ट्राय करू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब.